इन्स्पेक्टर भोसले चिंतातूरच होते. रेणुका आणि चंद्रशेखर महाबळेश्वरला जाऊन 3 दिवस झाले होते. आत्तापर्यंत त्यांचा पत्ता नव्हता. त्यांच्या मनात कल्पनांचं काहूर माजलं होतं. त्यांच्या मुलीवर विश्वास होता, पण तरीही भोसल्यांना आपल्या पत्नीचा फारच राग आला होता. तिने मुद्दामच त्या शेखरबरोबर तिला महाबळेश्वरला पाठवलेलं होतं. भोसल्यांचं आज कामावर सुद्धा लक्ष नव्हतं. तेवढ्यात वर्तमानपत्रवाला पोरे आला. त्याने नित्याप्रमाणे 3-4 वर्तमानपत्र बाहेरनंच आत टाकली. भोसले वर्तमानपत्रावर नजर फिरवायला लागले. ठळक अक्षरातील प्रकाश लॉजवर दरोडा या बातमीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. ते भराभरा वाचायला लागले. महाबळेश्वर इथल्या प्रसिद्ध प्रकाश लॉजवर तुफाननं दरोडा घातला. 1 लाखाची रोख रक्कम पळवण्यात आली. या दरोड्याच्या कामी रेणुका नावाच्या एका मुलीने तुफानला सहकार्य केलं असं बोललं जात आहे. पोलीस अधिक तपास करतायत. भोसल्यांनी दुसरं वर्तमानपत्र घेतलं. त्यातही बातमी होती. महाबळेश्वर कुप्रसिद्ध दरोडेखोर तुफान यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन 1 लाख रुपये प्रकाश लॉजवरनं पळवले. त्याला विरोध करणाऱ्या एका मुलीचा त्यांनी खून केल्याचा संशय आहे. भोसल्यांचं रक्त गोठून गेलं. पुढची बातमी त्यांच्याच्यानं वाचवेना तरीही त्यांनी 3रं वर्तमानपत्र उचललं. महाबळेश्वर एका युवतीनं प्रकाश लॉजच्या मालकाच्या मुलीबरोबर दोस्ती करून प्रकाश लॉजमध्ये प्रवेश मिळवला आणि ती अचानक गायब झालेली आहे. ती युवती गुन्हेगार दरोडेखोर टोळीची प्रमुख असण्याचा संशय पोलिसांना येतोय. त्या युवतीचा पोलीस तपास करत आहेत. 3ही वर्तमानपत्रात बातम्या अशा विचित्र होत्या, पण भोसल्यांना मात्र चांगला धक्का बसला होता. त्यांना काय करावं हे समजेना. महाबळेश्वरला फोन करावं तर एका पोलीस इन्स्पेक्टरचीच ती मुलगी आहे हे लोकांना समजेल आणि मग पुढचा विचार सापासारखा डसला. ते जागचे उठले आणि घरी गेले. त्यांच्या पत्नीलाही ती बातमी शेजाऱ्यांकडनं समजली होती. तिने तर अंथरूणच धरलं होतं. त्या करायला गेल्या होत्या एक आणि झालं होतं भलतंच. भोसले आले तसेच कपड्यानिशी पलंगावर आडवे झाले. एकुलती एक मुलगी, मुलगा नाही. मुलगा तीच आणि मुलगीही तीच. त्यांचा नावलौकिक तीच, आधार तीच, सर्वस्वही तीच. म्हणूनच त्याने रेणुकाला खूप शिकवण्याचं ठरवलं होतं, पत्नीचा विरोध असतानासुद्धा. रेणुकाला त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. तिच्या वाढीला विकासाला खुरडलं जाऊ नये म्हणून त्यांनी कधीच पित्याची जरब बसवली नाही. साधे रागावले सुद्धा नाहीत. आणि आज आई केवळ आसवं गाळण्यापलीकडे काहीच बोलत नव्हती. भोसले मुकेच झाले होते. बराच वेळ असा गेला. शेवटी आईने बोलायला सुरुवात केली. अहो, तुम्ही असे गप्प बसलात तर. भोसले तसेच आढ्याकडे बघत होते. अहो, रेणुकाचा काही शोध. भोसल्यांनी ऐकलं नाही, असंच केलं. माझंच मेलीचं चुकलं. मी गेले करायला एक आणि पुढचे शब्द आसवात भिजले. भोसले पत्नीचा हात रागा बघत होते, पण त्यात भाग मात्र त्यांनी घेतला नाही. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. आई बाहेर आली आणि अति हर्षानं ओरडली, अहो रेणुका, माझी रेणू. भोसले दचकून उठले. ते दरवाज्यात आले. रेणुका पाठीमागे वळून गाडीतल्या व्यक्तीला हात हलवून निरोप देत होती. भोसल्यांकडे आणि आईकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं. भोसल्यांनी त्या गाडीकडे बघितलं, पण गाडी धुरळा उडवत निघूनही गेली. रेणुका, या आईच्या शब्दानं रेणुका भानावर आली. अण्णा. तिने धावत येऊन अण्णांना मिठी मारली. रेण्या, माझ्या रेण्या. अण्णा तिला कुरवळायला लागले. रेण्या, अगं कुठे होतीस तू? भोसल्यांचा घसा दाटून आला होता. अण्णा, अहो हे काय? अगं तू अशी अचानक गेलीस आणि. भोसल्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अण्णा, हो मी काय कुकुलं बाळ आहे का? अगं पण वर्तमानपत्रात. त्या वर्तमानपत्रवाल्यांनी अशा भडक बातम्या द्यायच्या नाहीत. मग ते बातमीदार कसले हो? अण्णा, मी सुद्धा वाचलेत पेपर. योग्य ती माहिती दिली आहे मी पोलिसांना. अगं बाळा, पण तू होतीस कुठे?
आईने मध्येच विचारलं. अगं आई, तुम्हाला विश्रांती तरी घेऊ देशील का नाही? आईच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळून रेणुका आपल्या खोलीत पळाली. रेणुकाची नजर खोलीतल्या आरशावर पडली. तिची कळी खुलली, गालावर रक्तिमा पसरला. नायकानं घेतलेल्या चुंबनाची लाली अजून तशीच गालावर होती. ती डोळे मिटून पलंगावर पडली खरी, पण घडलेला सारा प्रसंग डोळ्यापुढून चित्रपटासारखा सरकायला लागला. तोंडात बोळा कोंबला आणि तिला घोड्यावर घातली. हातपाय झाडून ती सुटायचा व्यर्थ प्रयत्न करायला लागली, पण राकट पोलादी पकडीतून तिची सुटण्याची धडपड व्यर्थ ठरत होती. घोडा वेगात धावत होता. आपलं आता काय होणार या चिंतेत रेणुका होती. थोड्याच वेळात 2 दुसरे घोडेस्वार त्याला येऊन मिळाले. सगळं व्यवस्थित झाले ना रे? नाईक, ही बरोबर कोण आहे? त्यापैकी एकानं प्रश्न केला. एक तरुणी आहे, या नायकाला विरोध करत होती. नाईक खदखदून हसला. रेणुकानं ओळखलं, तोच हा नाईक. अहो मग नाईक तिला एका गोळीत? नाही मानसिंग, ती तिचं कर्तव्य पार पडत होती. मुलगी मला शूर वाटतेय आणि मानसिंग, मी शूरांची कदर करणारा माणूस आहे. काय करणार काय मग हिचं? सोडून देणार आहे हिला. बिल्ला पलिता पेटव, या शूर मुलीचा मला चेहरा तरी पाहू दे, नाईक म्हणाला. भिल्लानं पलिता पेटवला. नायकानं तोंडातला बोळा काढला आणि तो रेणुकाचा चेहरा पाहायला लागला. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. अरे तू? घाबरलेल्या रेणुकाला आता नायकाचा तिरस्कार वाटत होता. त्याच्याविषयी मनात बांधलेला कल्पनेचा मनोरा कोसळला होता. ती नायकाकडे आणि नाईक तिच्याकडे पाहत होता. नाईक, अहो ही कोणी परिचित आहे का? हां बिल्ला मानसिंग, तुम्ही चला, मी आलो. ही थैली घेऊन जा. नायकानं ती थैली मानसिंगच्या बाजूला फेकली. मानसिंगने ती अलगद पकडली आणि घोड्याला टाच मारली. दोन्ही घोडे गुहेच्या रस्त्यानं दौडायला लागले. रागवलीस का माझ्यावर? नाईक तिच्याकडे बघत म्हणाला. तरीही रेणुका रागानं थरथर कापत होती. पण यात माझा काय दोष आहे? दोष असेल तर तो नियतीचा. आज जर माझ्या वाटेत आडवे आला नसता तर. तरीही रेणुकाच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. पाहिजे तर होतो तिथे सोडतो तुम्हाला, मग तर राग जाईल. काही आवश्यकता नाही आहे, मी एकटी जाईन, रागाने रेणुका म्हणाली. आणि समजा त्या दिवसाप्रमाणे कोणी मध्येच तुम्हाला अडवलं तर? नाईक तिच्याकडे बघून मिश्किलपणे हसत म्हणाला. एका दरोडेखोराने उगाच सालसपणाचा आव आणू नये, रेणुका कडवटपणे म्हणाली. कोण दरोडेखोर? मी. गरिबांचं शोषण करून त्यांना एक वेळचंही पोटभर अन्न मिळू देत नाहीत, ते दरोडेखोर नाही आहेत का? व्यापारी वर्ग ग्राहकांचं रक्त पितो, तो दरोडेखोर नाही आहे? डॉक्टर खोटी बिलं आकारतात, ते दरोडेखोर नाही आहे? कोण नाही आहे दरोडेखोर या जगात? मंत्र्यांना विचारते तरी साव आहेत का? तुम्ही शहरात वाढलेल्या, तुम्हाला जग कसं हे कसं माहिती असेल? चला घोड्यावर बसा, कोण दरोडेखोर आहे ना ते दाखवतो तुम्हाला. नाईक घोड्याजवळ जात म्हणाला. बसा घोड्यावर. रेणुका नायकाचा तो आवेश बघून आता जास्तच घाबरली होती. ती तशीच भीतीने कापत उभी राहिली. बसा म्हणतोय ना. तरी ही रेणुका जाग्यावरच उभी होती. ती येत नाही आहे असं बघून नाईक स्वतः पुढे झाला आणि एखाद्या लहान मुलाला सहज उचलावं तसं रेणुकाला उचलून घोड्यावर बसवलं. त्यांनी जंप घेतली, तिच्या पाठीमागे बसला. घोडा तुफान वेगानं धावायला लागला. रेणुका चांगली घाबरली होती. पहाडासारख्या भक्कम छातीवर तिचं डोकं घासत होतं. नायकाने एका हातानं लगाम धरला होता आणि एका हाताने रेणुकाच्या कमरेभोवती विळखा घालून तिला आधार दिला होता. आपल्याला हा कुठे घेऊन जातोय या रेणुकाच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं. घोडा धावत होता, अंधार कापत होता, दगडधोंड्यांच्या रस्त्यावरून सुद्धा सुसाट धावत होता. दोघेही मुके बनले होते. कोणीच कोणाबरोबर बोलत नव्हतं. पहाटेच्या सुमाराला घोडा एका गावात शिरला. गाव कसला तो? मळकटलेला, छपरा झोपड्यांनी उभा असलेला तो नरकच. एका झोपडीसमोर नायकानं घोडा उभा केला आणि हाक मारली. राणू.
हे राणू. थोड्याच वेळात एक कृश म्हातारा हातात कंदील घेऊन बाहेर आला. त्या कंदिलाच्या पिवळसर प्रकाशात म्हातारा अगदी भयानक दिसत होता. त्याचं पोट पाठीला टेकलं होतं. बरगडी आणि बरगडी स्पष्ट दिसत होती. चेहऱ्यावर सुरकुत्या वेड्यावाकड्या पसरल्या होत्या. डोळे खोल गेले होते. त्यांनी कमरेला एक फाटकं वस्त्र गुंडाळलेलं होतं. रेणुकाला त्याच्याकडे बघून किळसच वाटली. अरे कोण द्यावा तुम्ही? म्हाताऱ्याचा चेहरा नायकाला बघून उजळला होता. चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं. घाईघाईनं तो आत बघत ओरडला, अगं हे राधे, अगं देव आले देव, उठकी बिगी बिगी. थोड्याच वेळात एक फाटकं लुगडं गुंडाळलेली म्हातारी बाहेर आली. ती या म्हाताऱ्याची बायको होती हे ओळखणं अवघड नव्हतं. ती आली तशी तिने नायकाच्या पायावरच डोकं ठेवलं. अहो आई आई, हे काय करताय? नाईक आपल्या आईशी जेवढ्या प्रेमानं बोलला असता तेवढ्या प्रेमाने म्हणाला, अहो तुम्ही देव हायसा. काल येळेव पैसा आलं नसतं तर पोरगं माझं वाचलं नसतं. आमचा एकुलता एक पोरगा, तुम्ही वाचिवला त्याला. म्हातारीच्या डोळ्यात कृतज्ञता होती. नाईक आता घोड्यावरनं खाली उतरला होता. रेणुका मात्र तशीच घोड्यावर बसलेली होती. डोळे फाडून ती हे सगळं बघत होती. हे बघा आई, मी काही केलेलं नाही आहे. देवानी मला बुद्धी दिली, त्यानेच पैसाही दिला. अहो बसताय ना व, माझ्या गरिबाच्या झोपडीला पाय तरी लागू द्या. नाही रे राणू आज्या, मला गेलं पाहिजे. तेवढ्यात नायकाच्या आवाजानं शेजारच्या खोपटातनं एक माणूस धावत आला. हा सुद्धा राणूसारखाच देहापिंडानं होता. आल्या आल्या त्याने नायकाला नमस्कार घातला. देवळातल्या देवाला जेवढ्या भक्तिभावानं नमस्कार घालतात ना, तेवढ्या भक्तिभावानं त्यांनी नमस्कार घातलेला होता. काय कृष्णा, मुलीच्या लग्नाला आता अडचण नाही ना? नाही धनी. सगळा बाजार झाला? वय धनी. पैसे पुरले ना? वय की. आता मस्तपैकी लग्न लाव. पैशाअभावी खूप दिवस रखडली होती ती. धनी तुम्ही याल ना व? अमावस्या झाल्यावर दुसऱ्या दिवसाची थीत धरली. बघेन, प्रयत्न करीन. आमचं काय रे, बरं निघू. असं म्हणून त्यांनी म्हातारीकडे बघितलं. म्हातारीचे ओठ थरथरत होते. तिला काहीतरी बोलायचं आहे हे नायकानं ओळखलं. तो म्हणाला, काय आई? लगीन कवा केलं तू? कुणाचं? तुमचंच की. माझं? नायकाच्या लक्षात म्हातारीचं बोलणं आलं नाही. आणि मग ही पाहुणी कोण आहे? जोडा चांगला आहे, रामशी तेवाने. आई, कुठलं आलं आहे आमच्या नशिबी लग्न? कितीही झालं तरी शेवटी आम्ही दरोडेखोर. शेवटचा शब्द बोलताना त्यांनी रेणुकाच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिची नजर झुकली होती. आता उजाडलं होतं. गावात नाईक आल्याचं कळलं आणि बायका पोरांसकट एखाद्या मंत्र्याच्या स्वागताला बाहेर पडावं ना, तसे सगळे बाहेर आलेले होते. प्रत्येकजण नाईकाला आदरानं नमस्कार करत होता. नाईक तितक्याच आस्थेनं त्याची चौकशी करत होता. मुलगा कॉलेजमध्ये शिकतोय ना? बायको नांदती आहे ना? पोरांना शाळेत पाठवतोस ना? ऑपरेशन करून घेतलंस का? दारू पीत नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न. आणि देवासमोर कबुली द्यावी तसा प्रत्येकजण बोलत होता. रेणुकाच्या मनात कसली तरी कालवा कालव चालू झाली होती. रेणुका, हे आमचं वैभव, पण तरीही शेवटी आमच्या माथी दरोडेखोर हा कलंक आहेच. म्हणजे तुम्ही जे पैसे आणता ते? या खापाटांना गेलेल्या पोटासाठी वापरतो ते पैसे. आणि रेणुका, तू हे एक गाव बघितलंयस, अशा अनेक गावांसाठी मी दरोडे घालतोय. ज्यांच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त आहे त्यांच्याकडे प्रथम मागणी करतो, भिकाऱ्यासारखी. आणि ते जेव्हा मानत नाहीत तेव्हा नाईलाजानं दरोडा घालावा लागतो. रेणुका नायकाला दरोडेखोर म्हणाली होती, पण आता ती पूर्ण ओशाळली होती. सकाळची न्याहारी राणूच्याच घरी झाली. नाचण्याची भाकरी, लसणाची चटणी, उडदाचं डांगर आणि कांदा. रेणुकाला हे जेवण रुचकर वाटलं. घोडा आता निघाला होता. नायकाला असं गावात जास्त वेळ थांबणं धोक्याचं होतं. टेकडी चढून घोडा गेला आणि नाईक म्हणाला, राग गेला नाही का दरोडेखोरावरचा? मी चुकले. चुकणाऱ्या माणसाला शिक्षा हवी. द्याल ती शिक्षा घ्यायला तयार आहे मी. एक आदर तिथे निर्माण झाला होता आता. तर मग तुम्हाला एकच. तुम्हाला नाही, तुला.
नायकाने कमरेभोवतीचा भाग हलकाच दाबला. बरं, तुला एकच शिक्षा. या नायकाला गलत समजू नको. कोण जाणे त्या दिवशी तुला पाहिलं आणि पुढचे शब्द ओठातच राहिले. नाईक, प्रेमभरानं रेणुका म्हणाली. दोघंही घोड्यावरनं खाली उतरले. रेणुकाचा हात त्यांनी हातात घेतला. शब्दांची जागा स्पर्शाने घेतली. नाव सांगितलं नाहीस अजून. रेणुका. सुंदर. तुमचं नाव मी सांगू? माझं? हो, तुमचं. तुफान. दोघेही खदखदून हसले. दोघेही खूप वेळ बोलत बसले. एकमेकांच्या बाहूत, चुंबनांच्या वर्षावात, आपल्याच धुंदीत, प्रीतीच्या चांदण्यात. पण रेणुकाला घरची याद आली. नाईक, मला गेलं पाहिजे. अण्णा आई वाट बघत असतील. एकटी जाणार? हो. आम्हाला नाही नेणार? त्यात धोका आहे. कसला? माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर आहेत. मग मी सुद्धा तुफान आहे. नाईक हसून म्हणाला. रेणुकाला या विचित्र माणसाची कमालच वाटली. नाईक घोड्याजवळ गेला, त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाला, इथेच थांबवायचं बरं का? मी रेणुकाला पोचवून येतो. ती दोघंही टेकडीच्या पलीकडच्या गावात उतरली. तिथे एक बंगला होता. बंगल्याबाहेर गाडी होती. नायकानं कमरेची चावी काढून दार उघडलं आणि गाडीत रेणुकाला बसवून गाडी सुरू केली. गाडी धावायला लागली. रेणुका म्हणाली, आपण गाडी फार सुरेख चालवता की. नायकाने फक्त स्मित केलं. कुणाची गाडी? त्या बंगल्याच्या मालकाची. दोस्त आहे माझा, लंगोटिया. तो डॉक्टर झाला, आम्ही आपले दरोडेखोर. बास हो, किती टोमणे माराल. पण गाडीची चावी कशी तुमच्याकडे? मी तुफान आहे आणि त्याला माहिती आहे आपली गाडी पळवून नेणार तो तुफानच. काम झालं की होती तिथे ठेवतो मी. गाव सुरू होण्यापूर्वी नायकानं नकली दाढी मिश्या लावल्या. तरीही रेणुकाला भीती वाटत होती. मला इथेच सोडावं, ती भीतभीत म्हणाली. घरी आलो तर? अहो, अण्णा घरी असतील, तुम्हाला पाहिलं तर? काय करतील? अण्णा फार. नाईक खदखदून हसायला लागला. रेणुका, तू घाबरू नकोस. मी काही घरात येणार नाही. तुला त्रास होईल असं मी अजिबात वागणार नाही. आणि शेवटी त्यांनी स्वतःचा हेका पूर्ण केला. रेणुकाच्या डोळ्यासमोर हे सगळं उभं राहिलेलं असताना आईचा आवाज आला. रेणुका, ए रेणुका, अगं बघ कोण आलंय ते. आणखीन कोण आलंय? काय उपाधी आणखीन वाढतीये हे बघण्यासाठी रेणुका बाहेर आली. गुरुजी, माझा मार्ग ठरलाय. मी स्वतःहून तो पत्करलाय. एकदा ठरलंय ते ठरलंय, पुन्हा त्यात बदल नाही. मंगल्या, तुझा मार्ग गरिबांसाठी तू स्वीकारलायस हे मी मान्य करतो. पण मंगल्या, माणसाने कायदा हातात घ्यायचा नसतो. गुरुजी, विद्यार्थ्यांनी गुरुला प्रश्न विचारणं बरोबर नाही, पण आता विचारल्याशिवाय राहत नाही. गुरुजी, मला सांगा, कायदा कोणासाठी निर्माण झाला? लोकांसाठी कायदा का लोक कायद्यासाठी? अर्थात लोकांसाठी कायदा. मग उपाशी गरीब लोकांना, दलितांना मदत करताना मला अपराधी ठरवायचं काम कायद्याचं नाही ना? गुरुजी निरुत्तर झाले. एका शिक्षकाचा इथे पराजय होता. गुरुजी, अहो, मागून सुद्धा देत नाहीत, त्यांच्याकडून मी या मार्गानं मिळवतोय. गुरुजी, समाज बदलला पाहिजे, सुधारला पाहिजे. प्रत्येकाला रोटी, कपडा, मकान मिळालं पाहिजे. हे कायद्यानं ठरवलं, पण ते मिळतंय का? आणि मी मग माझ्या परीनं प्रयत्न करतोय, तर कायदा माझ्याच मागे लागलाय. गुरुजी पुन्हा निरुत्तर झाले. नाही, गुरुजींच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला लागला. मंगल्या, तू एखादा डॉक्टर नाहीतर वकील व्हावं अशी तुमची इच्छा होती. म्हणजे मी औषधात भेसळ केली असती, नाही तर खऱ्याचं खोटं करून नको त्याच्या गळ्याला फास लावला असता. पैशाचा पूर माझ्याकडे वाहत राहिला असता. पैशामुळे मला प्रतिष्ठा प्राप्त झाली असती. एक भला माणूस, एक सुखी माणूस म्हणून लोकांनी माझ्याकडे बोट दाखवलं असतं.
अरे याचा अर्थ एकच आहे. माझा मार्ग अवघड असला तरी पवित्र आहे. शरणाकडे न जाता स्वर्गाकडे नेणारा आहे. शारीरिक सुख देणारा नसला तरी आत्मिक सुख देणारा आहे. पण मला वाटतं तू स्वतःहून कायद्याच्या हवाली हो, मी तुला सोडवायचा प्रयत्न करीन. नाही गुरुजी, एकट्याला वाचवण्याचं वचन नकोच आहे मला. हजारो अर्धपोटी जनतेला वाचवण्याचं वचन हवं आहे मला. अरे ते सरकार करेल. कोणतं सरकार? व्याख्यानं देणारं सरकार? फियाट गाडीत बसून फिरणारं सरकार? माडीवर माडी बांधणारं सरकार? मला वाटतं तुझे माझे विचार परस्पर विरोधी आहेत. अर्थातच गुरुजी, मी पोळलोय, भोगलंय मी, त्यामुळे तुमचे विचार मला पटणारच नाहीत. मग गुरुजी उठून उभे राहिले. गुरुजी जायला निघाले तसं बघून नाईक म्हणाला, मानसिंग. डाकू मानसिंग येऊन हजर झाला. मानसिंग, गुरुजींना पाठवण्याची व्यवस्था करा. मानसिंगनी गुरुजींच्या डोळ्यावर बांधायला पट्टी आणली. नाही मानसिंग, गुरुजींना तसंच घेऊन जा. अरे पण नाईक, पिता मुलाचा प्राण कधीच घेत नाही. नाही पण तरी. मानसिंग. नायकाच्या शब्दानं मानसिंगच्या हातचं कापड गळून पडलं. मानसिंग, गुरुजींना कसलाही त्रास होता कामा नये, ते माझं तीर्थस्थान आहे. त्यांच्याकडूनच नायकाचा आवाज घोगरा झाला, डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाला, पण माझा नाईलाज आहे मानसिंग. नायकानं गुरुजींच्या पायावर डोकं ठेवलं. गुरुजी, मला आशीर्वाद हवा आहे. आता गुरुजींच्या भोवती गुहा फिरायला लागली. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांनी एक वेळ खाली बघितलं, नायकाच्या मस्तकावर हात ठेवला आणि मंगल्या हा एकच शब्द आसवांनी भिजून तोंडातून बाहेर पडला. दुसऱ्या क्षणी ते आवेगानं बाहेर पडले. काल गुरुजी असे गेले आणि आज बातमी मिळाली. पोलिसांनी गुरुजींना बंद केलं आहे. गुरुजी पत्ता देत नाहीत, त्यामुळे त्यांचा छळ चालवला आहे. गावातून हातात बेड्या घालून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. माणसात गेले होते गुरुजी, सुधारलेल्या माणसात, माणसाळलेल्या माणसात, सत्यानं वागणाऱ्या माणसात, देवांच्या माणसात, साव माणसात. पण तीच माणसं त्यांचे लचके तोडत होती. नायकाच्या डोळ्यापुढे गुरुजींची कृशमूर्ती उभी राहिली, वार्धक्यानं थकलेली, समाजासाठी झिजलेली. पण आज त्यांच्या हातात बेड्या. त्याचे बाहू स्फुरले, त्याच्यातलं स्फुल्लिंग जागं झालं, पुरुष जागा झाला. पुन्हा एकदा ठिणगी पडली आणि तो कडाडला, भिल्ला. डाकू भिल्ला धावत आला. निघायची तयारी करा. आत्ता? यावेळी? हां भिल्ला, यावेळी. नाईक? बोल भिल्ला. नाईक, पोलीस सावध असतील. शिकार करायची असते ती सावध सावध करूनच. आणि भिल्ला, या जगात तुम्हा दोस्तांशिवाय माझं कोणी नाही. तुमच्याशिवाय एकच तीर्थरूप, काशी इतके पवित्र आणि डोकं टेकवण्याचं स्थान म्हणजे गुरुजी. आणि आज त्यांची बेड्या घालून गावातनं धिंड काढली आहे, त्यांना बंद केलं आहे. अरे त्यांना हंटरचे फटके बसत असतील, ते थकलेत. काय त्यांची अवस्था होत असेल. नाही भिल्ला, मला कल्पनासुद्धा सहन होत नाही आहे. तेवढ्यात मानसिंग तिथे हजर झाला. नायकाची गुरुजींच्यावरची भक्ती तो जाणून होता. गुरुजींसाठी नाईक जाणार हे त्यांनी जाणलं आणि त्यांनी जाणं म्हणजे संकटाला निमंत्रण. त्यामुळे मानसिंग म्हणाला, अहो पण तुम्ही नाही आला तर? मानसिंग, तोफेच्या तोंडी तुम्हाला देऊन हे सौख्य उपभोगायला मी कोणी राजा नाही आहे किंवा कोणी मंत्री नाही आहे. तुमच्या प्राणांचं जे मोल तेच या नायकाच्या. प्रमुख मी असलो तरी तुमच्यामुळे आहे. जा तुम्ही तयार व्हा, गुरुजींच्या दर्शनासाठी माझा जीव आसुसलाय. थोड्याच वेळात 4 घोडी विद्युत वेगानं धावायला लागली. त्यांच्या टापांनी पुरा आसमंत घुमत होता. काळे कडेसुद्धा घाबरत होते. वारा घाबरून कुठेतरी दडून बसला होता. कोकिळा आपल्या घरट्यात दरवाजा बंद करून बसली होती. एखादं चुकार पाखरू पंख फडफडवत घराकडे जीव घेऊन धावायला लागलं होतं.
काळा अंधार तोही भीतीनं दूर सरत होता आणि घोडी त्यांना घाबरवत धावत होती. चौघांनीही अंगावर काळे कपडे परिधान केले होते. सगळ्यात पुढे होता नाईक, त्याच्या मागे मानसिंग, भिल्ला आणि सगळ्यात शेवटी डबऱ्या हेर. रात्री 9च्याच अगोदर ते गावाजवळ येऊन पोहोचले. सारेजण घोड्यावरनं खाली उतरले आणि डबऱ्याला पोलीस चौकीचा पहारा पाहण्याला पाठवलं. डबऱ्या हाडाचा हेर होता. त्यांनी क्षणात आपलं रूप बदललं. पांढरी शुभ्र दाढी, भगवी वस्त्र आणि मुखी राधा कृष्ण हा जप होता. डबऱ्या पोलीस स्टेशनवर गेला. दरवाजाजवळ एक बंदूकधारी शिपाई उभा होता. डबऱ्या तिथे घुटमळतोय असं बघून त्याने डबऱ्याला हटकलं. अरे भगवान तेरा भला करेगा बाबा. हा गोसावी आपण हटकतोय तरी आपलं भलं चिंतोय हे बघून तो पोलीस त्याच्याकडे बघत राहिला. डबऱ्याच्या नजरेतनं ते सुटलं नाही. तो जास्तच जवळ जात म्हणाला, पोलीस दादा, नशीब लय बलवंत आहे तुमचं. तुमचं भाग्य उद्या दिसणार आहे. राधा कृष्ण. डबऱ्याची मात्रा लागू पडली. पोलिसाच्या रागाला उतार पडला. तो नम्रपणे म्हणाला, कसं काय म्हणता महाराज? उद्या समजेल की बेटा. आपल्या नादाला लागेपर्यंत विशेषणं वापरावी लागतात, पण एकदा नादाला लागलं की एकेरी बोललं तरी चालतं. म्हणजे मी तुफानाला पकडेन आणि 50,000चं बक्षीस मला भेटन असंच ना? अरे तुफान तुमच्या बापाला सापडणार नाही. काय सांगताय? स्पष्ट बोलतोय मी. राधा कृष्ण. आपलं काय भाग्यात असेल ते सांगायचं, कुणाला फसवायचं आपल्याला जमत नाही. राधा कृष्ण. मग नशीब बलवंत मानला ते कसं ते तरी सांगा. बेटा तुझा आकडा लागणार आहे. पोलीस स्टेशनवरचे सगळे आकडा लावतात हे डबऱ्याला जाधवनी सांगितलं होतं. खरं सांगताय काय बाबा? होय बेटा. राधा कृष्ण. डबऱ्या त्या पोलिसाबरोबर बोलत होता खरा, पण त्याची नजर पोलीस चौकीचा परिसर न्याहाळत होती. ठिकठिकाणी बंदूकधारी पोलीस उभे होते आणि स्वतः भोसले हातात रिव्हॉल्वर घेऊन देखरेख करत होते. आपला पोलीस कुणातरी गोसाव्याबरोबर बोलतोय हे बघून ते गरजले, ए गजरे हवालदार, त्या गोसाव्याला हाकल. राधा कृष्ण करत डबऱ्या तिथनं सटकला. डबऱ्या नायकाजवळ आला. तो नाराज होऊन, नाईक पहारा लय कडक आहे. स्वतः भोसले हातात रिव्हॉल्वर घेऊन फिरतात. मानसिंग, भिल्ला, आपण चौकीवर तुटून पडू. नाही हो नाईक, तो भोसले इन्स्पेक्टरलाही वाचतात आहे. या असं वागलो ना आपणच संकटात पडू. नाईक पुन्हा विचारधीन झाला. काय करावं हे कोणाला सुचेना. तोच नायकाच्या डोक्यात विचार आला आणि तो म्हणाला, तुम्ही इथेच थांबा, मी आलो. नायकाचा घोडा उधळला आणि काही मिनिटात भोसल्यांच्या बंगल्याच्या फाटकात उभा राहिला. सगळं सामसूम होतं. बंगल्यात अंधार. नाईक घोड्यावरनं उतरला आणि कानोसा घेत लपत छपत बंगल्याकडे सरकायला लागला. एक खोली अर्धवट उघडी होती. नाईकने आत डोकावून बघितलं. आतली सजावट आणि मांडणी बघून ही खोली रेणुकाचीच असणार हे त्यांनी ओळखलं. त्यांनी अगदी सहज खिडकीचे एक असं करत 4 गज काढले आणि तो खिडकीतून आत उतरला. आधी त्याने नाईट लॅम्प लावला. त्या मंद प्रकाशात रेणुकाचा चेहरा मोहक दिसत होता. गालावरची लाली ओठांना आव्हान करत होती. नाईक खाली वाकला आणि त्यांनी तिच्या गालावर ओठ ठेवले. कोण आहे? रेणुका दचकून जागी झाली. रेणुका, हळू बोल. अहो तुम्ही? हो मीच नाईक. मी स्वप्नात नाही ना? प्रेमभरानं नायकानं तिला छातीशी लपेटून धरली. स्वतःला सोडवून घेत रेणुकानं विचारलं, अहो पण तुम्ही आत्ता यावेळी का आलाय? नाईकला अचानक कामाची आठवण झाली. हे बघ रेणुका, मला तुझी मदत हवी आहे. माझी? हो रेणू, टेलिफोन आहे ना इथे? आहे की. चल, वेळ करू नको. तिचा हात धरून दरवाजाजवळ दोघं येणार तोच बाहेरनं आवाज आला, अगं रेणू, दरवाजा खोल बाळा. रेणुका थरथर कापायला लागली. काय करावं हा मोठा प्रश्न होता. नायकाला इथे पाहिला आईने तर, रेणुके दार उघड. आई जोरजोरात दरवाजा वाजवत होती. काय करावं हा विचार करायला सुद्धा वेळ नव्हता. नाईकने रेणुकाला दरवाजा उघडायला खुणावलं. दरवाजा उघडला गेला. आई आत आली. रेणुका, कुणाबरोबर बोलत होतीस? मी? अगं आई, अगं मी विचारतेय आत कोण आलं होतं? नाही गं, कुणी नाही.
मग काय स्वप्नात बडबडत होतीस का? हो, तसंच काहीतरी असेल. रेणुकाला आधारच मिळाला. आई तू जा बरं, मला झोप आली आहे. मी इथेच झोपते, तुला भीती वाटत असेल तर. रेणुकाच्या समोर नवीन संकट उभं राहिलं. आता पितळ उघडं पाडणार. अगं आई, इथे एकच पलंग आहे. मग रेणू, तू माझ्या खोलीत चल. आता कपाळावर मारून घ्यायची वेळ आली होती. आई मी झोपते इथे, तू जा. असं म्हणून रेणुकानं आईला बळे बाहेर ढकललं, आतून कडी घातली आणि सुस्कारा सोडला. नाईक पलंगाखालून बाहेर आला. चल चल चल, आता वेळ करू नको. रेणुका अंधारातूनच नायकाच्या हाताला धरून बाहेरच्या बैठकीच्या खोलीत गेली. नायकांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस स्टेशनला रेणुकाने फोन लावला. भोसलेंना टेलिफोनवर बोलवून घेतलं. हॅलो इन्स्पेक्टर भोसले, मी तुफान बोलतोय. तुफान? हां, तुमच्या बंगल्यावरनं बोलतोय. तुमची मुलगी माझ्या ताब्यात आहे, आवाज ऐकायचा आहे. याच वेळी रेणुका भयानक किंचाळली आणि तिने अण्णा मला वाचवा असा टाहो फोडला. अर्थात हे तिने नायकाच्या सांगण्यावरूनच केलं होतं. नाईक लगेच बाहेर पडला. भोसले 8-10 बंदूकधारी पोलीस घेऊन बंगल्यावर आले. येताच ते बाहेरून गरजले, तुफान बाहेर ये, संपूर्ण बंगल्याभोवती पोलीस आहेत, शस्त्र टाक, बाहेर ये. 3 म्हणेपर्यंत बाहेर आला नाहीस तर मिळेल तिथे गोळी घालीन. 1, हवेत गोळीचा आवाज. 2, हवेत गोळीचा आवाज. आणि हे काय झालं आहे तुम्हाला, वेड नाही ना लागलं? त्यांची बायको दरवाजा उघडून बाहेर येत म्हणाली, अगं तुफान आहे आपल्या घरात. कोण? तुफान? अहो इथे कोणीच आलेलं नाही आहे. भोसले घरात आले. जा बरं रेणुकाला विचार. तिने रेणुकाच्या खोलीचा दरवाजा वाजवला. रेणुकाची छाती धडधडत होती तरी तिने झोपेतून उठायचं नाटक करत दरवाजा उघडला. काय गाई, आज अगदी झोपू देत नाही आहेस मला. हे आलेत बघ. रेणुका अण्णांच्या खोलीत आली. रेणुका, कोण आलं होतं इथे? काय? इथे कोण आलं होतं रेणुका? अहो कोणीच नाही, मी माझ्या खोलीत झोपले होते. आई खरं आहे का नाही गं? म्हणजे आजही त्यांनी मला बनवलं. तुझासुद्धा त्यांनी हुबेहूब आवाज काढला आज. असं बडबडत भोसले घरातनं बाहेर पडले. पोलीस स्टेशनवर आले तेव्हा भोसलेंची कंबरच बसली होती. श्रोते हो, हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ऐकत रहा जगन्नाथ शिंदे लिखित तुफान ही कादंबरी. नमस्कार.